चौपट फुलणारे साबुदाण्याचे पडी पापड जर तुम्हाला करायचे असतील तर टाळा ह्या 5 चुका. या चुका जर टाळल्या तर अशाच चौपट फुलणारे पापड तुम्ही अगदी सहजतेने बनवू शकता. बघू शकता रिझल्ट तुमच्या समोर आहे. किती छोटासा पापड आहे आणि फुलून किती चौपट झालेला आहे तो. तर चला सुरुवातीला बघूया. साबुदाणा घेताना तो असा जाडच घ्यायचा. तो एकदम बारीकवाला साबुदाणा जो येतो तो घ्यायचा नाही. हा जो आपला रेग्युलर साबुदाणा असतो तोच याच्यासाठी वापरायचा आहे. आता तुम्ही किती प्रमाणात बनवत आहे त्यानुसार साबुदाणा घ्यावा. इथे मी जवळ वाटीने मोजून घेतला म्हणजे कसं सर्वांना करायला सोपं जाईल. तर इथे 2.5 वाट्या साबुदाणा आहे हा. भिजवताना याला एकदा धुवून घ्यायचं. बघू शकता असं एकदा धुवायचं फक्त 2-3दा नाही. याच्यावरचा थोडासा जो स्टार्च असतो जो पांढरेपणा असतो तो निघून गेला पाहिजे. फक्त एकदाच धुवायचं. तुम्ही याला कितीही वेळा धुत राहिलं तरी ते पांढरेपणा याच्यावरचा निघतच राहते. तर तो काढत नाही बसायचा आपल्याला. एकदा धुतलं की बघू शकता एवढं पाणी घालायचं. मी व्हिडिओमध्ये सविस्तर दाखवत आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पाहू शकता थोडंसं साबुदाण्याच्या वरती पाणी आहे. आता साबुदाणा तुम्ही इथे रात्रभरासाठी सुद्धा भिजत घालू शकता किंवा मग 4 ते 5 तास भिजत घालावा लागेल. मी इथे रात्रभर भिजत घातला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी दाखवते. भिजलेला साबुदाणा वाटीने मोजून घ्यायचा आणि त्याच्या तुम्हाला 1.5 पट पाणी घालायचं आहे. इथे बघा भिजलेला साबुदाणा जर 2 वाट्या असेल ना तर त्याला 3.5 वाट्या पाणी गरम करायला ठेवायचं. पाण्याला अशी छान उकळी आली की त्याच्यामध्ये हा आपला भिजवलेला साबुदाणा घालायचा. आता तुम्ही म्हणाल आधी तर तुम्ही 2.5 वाट्या कोरडा साबुदाणा सांगितलाय तर त्या साबुदाण्याची मी दुसरी सुद्धा रेसिपी बनवत आहे. म्हणून परफेक्ट प्रमाण तुम्हाला देत आहे मी. भिजवलेला साबुदाणा मोजायचं आणि त्याच्या 1.5 पट पाणी घालायचं. इथे मी 2 वाट्या भिजवलेला साबुदाणा घेतला. त्याच्यासाठी 3.5 वाट्या पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाणी गरम झालं की असं सतत चालवत हे शिजवून घ्यायचं. साबुदाणा परफेक्ट भिजलेलाच हवा. 1-2 तास भिजलाय आणि लगेच करायला घेतलं असं नाही. नाहीतर आपला साबुदाण्याचा जो पापड आहे तो व्यवस्थित बनणार नाही. आणि साबुदाणा इथे व्यवस्थित शिजला पाहिजे असा खदखदून बघू शकता. जेमतेम 7 ते 8 मिनिटं आपल्याला याला सतत चालवत असं शिजवून घ्यायचं आहे. साबुदाणा जर व्यवस्थित शिजला नाही तर पापड आपले फाटतात, त्याला चिरा जातात. म्हणून साबुदाणा व्यवस्थित शिजवून घ्या. आणि शिजत आला की नंतर त्याच्यामध्ये मीठ घालायचं. सुरुवातीलाच मीठ नाही घालायचं. चवीनुसार मीठ घाला. मी इथे जेमतेम 1 चमचा मीठ घातलेला आहे. बघू शकता मीठ आता इथे तुम्ही उपवासाचं घालू शकता किंवा रेग्युलर घालू शकता. शक्यतोवर इथे उपवासाचं मीठ घाला कारण हे पापड उपवासाला खाल्ल्या जातात. चिली फ्लेक्स घातलेला आहे. आता चिली फ्लेक्स तुमच्याकडे नसेल तर वाळलेल्या लाल मिरच्या असतात ना त्या मिक्सरवरती फिरून घ्या. दरदराशा चिली फ्लेक्स घरीच बनतं. जिरं घातलेलं आहे आणि जिरं, चिली फ्लेक्स, मीठ हे सर्व शेवटी घालायचं. इथे स्पेशल टिप लक्षात घ्या. जिरं जर तुम्ही सुरुवातीला घातलं तर पापडाचा रंग बदलतो आणि छान असं बघू शकता वरच्यावर शाईन आली म्हणजे समजायचं इथे आपलं हे सारण शिजलेलं आहे. तर इथे बघू शकता आधी सुद्धा एक रेसिपी मी शूट केलेली आहे अख्खा साबुदाणाची. त्याच कागदावरती परत थोडंसं तेल आणि पाणी मिक्स करून लावायचं म्हणजे हे पापड लगेच निघतात. आणि आता आपण हे छान आता याच्या पडीने असे घालून घ्यायचं. बघू शकता. 5वी टीप म्हणजे अशी की साबुदाण्याचं हे सारण थंड झालं पाहिजे नाही, गरम गरम असतानाच. नाहीतर पापड आपला व्यवस्थित असा पसरला जाणार नाही. आणि याला जास्त पातळ बनवायचं नाही. जास्त असं याला पडीने एक पडी घातलं की तसंच त्याला आपोआप सेट होतं. बघू शकता या पद्धतीने असं जास्त फिरवत सुद्धा बसायची गरज नाही. आणि लहान मोठे जसे तुम्हाला हवेत तसे पापड बनवून घ्या. खालच्या ज्या कागदावर आपण बनवत आहे तो थोडासा जाड घ्या. अगदीच पातळ घेतला तर काय होते हा गरम गरम आपल्याला याच्यावरती पापड घालायचा आहे. आणि जो खालचा मेन कापड आहे तो जर पातळ असेल तर मग प्लॅस्टिकचा असर आपल्या याच्यावर होतो. म्हणून थोडा जाडसर वापरा. पण शक्यतोवर हे पापड मेन कापडावरतीच घातल्या जातात. तुम्ही हे पापड कशावरती घालता मला नक्कीच सांगा. मी सुद्धा त्याचा वापर करू शकेल. कारण मी एकदा कापडावरती घालून बघितले तर ते व्यवस्थित निघाले नाहीत म्हणून विचारते. सोबतच आपण आता याच्यावरती सगळेच पापड असे करून घेतलेले आहेत. बघू शकता. अगदी सोपी रेसिपी आहे बघा. एकदा बनवलं की वर्ष 2 वर्षही हे पापड खराब होत नाही. ना लाटायची झंझट ना कुठलाच जास्त तामझाम नाहीये. अगदी सहजतेने बनतो बघा. आणि 2 वाट्या साबुदाण्यामध्ये किती सारे पापड बनवून तयार झालेत तुम्ही पाहू शकता.
याला आपल्याला कडकडीत उन्हात 2 ते 3 दिवस वाळवून घ्यायचं आहे. हे पापड डायरेक्टच टेरेसवरती किंवा गच्चीवरती बाल्कनीमध्ये उन्हात घाला, म्हणजे काय होते याला तुम्हाला लगेच हलवायची आवश्यकता होणार नाही. आणि याला जर लगेच हलवायचं असेल ना तर मग हे पापड तुटू शकतात. तर पाहू शकता 2-3 दिवस मी छान कडकडीत उन्हात हे वाळवून घेतले आणि काय मस्त पापड दिसतोय इथं. चिली फ्लेक्स सुद्धा अगदी उठून दिसतोय. चला मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते. पापड तळताना तेल अगदी कडकडीत गरम हवं. कडकडीत तेलामध्ये हे पापड तळायचे. बघू शकता किती पटीने फुललाय तुम्हीच सांगा. परफेक्ट. आणि किती पांढरा शुभ्र आलेला आहे. मस्तच. जिरं सर्वात शेवटी घालायचं. सांगितलेल्या सर्व टिप्स तुम्ही वापरा, लक्षात घ्या. तरच तुमचा पापड असा चौपट फुलेल. अजिबातही आपण याच्यामध्ये बेकिंग सोडा असं काहीच घातलेलं नाहीये, तरी पापड बघू शकता किती छान फुललाय. तर या रेसिपीनुसार तुम्ही या उन्हाळ्यामध्ये साठवणीच्या पदार्थामध्ये साबुदाण्याचे पडीपापड नक्कीच बनवू शकता. भरपूर टिप्ससोबत शेअर केलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असेलच याचा मला पूर्ण विश्वास आहे. आवडली असेल तर नक्कीच लाईक करा. सोबतच आपल्या मित्रपरिवारात जरूर शेअर करा. चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.